आपला मेंदू हे असं ओव्हर थिंकिंग करायला लागला की आपल्याला एखादी ऑल्टर मारावीशी वाटते. पण आपण दारू प्यायलो की आपला मेंदू आणखी तल्लख होतो आणि विषयाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो. मग तळ गाठता गाठता आपल्या 2-2.5 क्वार्टर होतात आणि त्याचा दुसऱ्या दिवशी आपल्याला त्रास होतो. नाही पण आज दारू नकोच. तसाही आज गुरुवार आहे, दत्ताचा दिवस. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? थंबनेल पाहिलेलं आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओचा विषय तुम्हाला माहित आहे. आपण आजपासून एक नवीन सदर सुरू करतोय, टाकाला जाऊन भांड लपवताना. तर याचाच पहिलं प्रकरण मी तुमच्या समोर वाचणार आहे. साधारण एक 15 प्रकरणं याची होतील, तर आपण ती एपिसोड वाईज बघणार आहोत. तर आज मी पहिलं प्रकरण वाचण्याच्या आधी तुम्हाला एक किस्सा सांगणार आहे, नुकताच घडला माझ्या आयुष्यात. मी एक 2-4 दिवसापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवर अबलक एंटरटेनमेंटवर माझी एक जुनी 5 वर्षापूर्वीची कविता भंगारवाला, ती कविता मी शॉर्ट व्हिडिओ म्हणून अपलोड केली होती. आणि बरेच आपली जे काही मित्रमंडळी असतात ते बघत असतात, आपल्या प्रतिक्रिया कळवत असतात. तर एका बाईंनी मला असा मेसेज केला, व्हॉट्सअप केला की पाहिली मी तुझी कविता, पण दारू पिऊ नये हे सांगण्यासाठी एवढा मोठा प्रपंच कशासाठी, म्हणजे लिखाणाचा 10-15 ओळींची कविता आहे ती. तर मला जरा हसूच आलं. म्हटलं तुम्ही बघा भंगारवाला, ही कविता बघा तुम्ही. तर दारू पिऊ नये यासाठी 15 ओळी लिहिण्यामागचा तुझा काय एवढा मोठा कशासाठी हा प्रपंच, असं त्यांचं मला विचारणं होतं. तर मी त्यांना रिप्लाय दिला, म्हटलं हो मग तर सगळ्या कथा कादंबऱ्या जाळून फेकून द्याव्या लागतील आपल्याला. कारण कुठलीही कथा घ्या किंवा कुठली कादंबरी घ्या, माणसाने माणसांशी प्रेमाने वागावं हेच प्रत्येक लेखक वेगवेगळ्या पद्धतीने सृजनात्मक पद्धतीने सांगत असतो आपल्या कथेतून कादंबऱ्यातून. तरी मी त्यांना एक उदाहरण दिलं, म्हटलं जर माझ्या 15 ओळी तुम्हाला खूप मोठा प्रपंच मी केला दारू पिऊ नका हे सांगण्यासाठी असं वाटत असेल, तर मग साने गुरुजींचं श्यामची आई हे पुस्तक जे आहे, तर आईवर प्रेम करा आणि चांगलं जगा एवढं सांगण्यासाठी साने गुरुजींनी 150 पानं का खर्ची घातली असंही विचाराल उद्या तुम्ही. साने गुरुजी हयात नाहीयेत ते बरं आहे, ना तर यांनी पत्र लिहून त्यांना विचारलं असतं. आणि मग मी म्हटलं यांच्याशी काय बोलण्यात अर्थ नाही, मी तो संवाद थांबवला. पण नंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली. म्हटलं अरे राम गणेश गडकरी यांचं एकच प्याला यांनी पाहिलंय की नाही, पाहिलं असण्याची तर शक्यताच नाही, पण वाचलंही नसणार त्यांनी, पण ऐकलं नसेल. म्हणजे एकच प्याला हे नाटक, हे 3 अंकी नाटक. आता मग त्या बाईंचं असं म्हणणं नक्कीच असणार ना, तर माझ्या 15 ओळींसाठी ते त्यांना केवढा मोठा प्रपंच मी केला, 15 ओळी लिहिल्या दारू पिऊ नका हे सांगण्यासाठी. तर गडकरींनी 3 अंकी नाटक लिहिलंय, दारू सोडा, दारू संसाराचा सत्यानाश करते हे सांगण्यासाठी. तर असे काही लोक असतात, असे काही लोक असतात की ज्यांना कळत नाही आपण काय बोलतोय, काय बडबडतोय ते. तर हे आता सांगण्यामागचं कारण काय की अशा अनुल्लेखाने टाळणाऱ्या लोकांसाठी, किंवा ज्यांनी आता नीतिमूल्य पायाखाली तुडवायची आहेत असं ठरवूनच जगायला सुरुवात केलेली आहे, तर अशा लोकांसाठी आपलं हे टाकाला जाऊन भांड लपवताना हे सदर असणार आहे. ऍक्च्युली याच्यात काय नाटक आहे, कविता आहे, हे ललित लेख आहे, ते आता तुम्ही ठरवा. पण निश्चितच त्या बाईंसारख्या काही प्रतिक्रिया देऊ नका, कारण शेवटी लेखक एवढंच सांगत असतो नेहमी परत परत की सगळ्यांनी एकमेकांशी प्रेमाने राहा,
वाईट मार्ग जगताना वाईट मार्गाने जाऊ नका, चांगला मार्ग पत्करा, त्या दृष्टीने कोणाचा विश्वासघात करू नका आणि चांगलं जगा हेच सांगत असतो लेखक. पण आपापल्या पद्धतीने, सृजनात्मक पद्धतीने, वेगवेगळ्या कथानकानुसार ते सांगत असतो. असो, तर नमनाला घडाभर तेल झालं. हे मला हा किस्सा सांगावासा वाटला, कारण आता हे जे काही मी 15 एपिसोड करणार आहे, तर याच्यात तोच मुद्दा असणार आहे नेहमीप्रमाणे, की बाबांनो, सगळ्यांनी एकमेकांशी प्रेमाने वागा. तर त्या बाईंसारखी रिॲक्शन असू नये कोणाची, की हा हे एवढं सांगण्यासाठी 15 एपिसोड कशाला केले, अशी प्रतिक्रिया असू नये कोणाची. तर बाकी काही नाही. बाकी एपिसोड आवडला तर तुम्ही मित्रांमध्ये शेअर करा, लाईक करा. आणि आज मी हे पहिलं प्रकरण तुमच्यासाठी वाचतोय. टाकाला जाऊन भांड लपवताना, भाग 1, प्रकरण पहिलं. गेले कित्येक दिवस टाकाला जाऊन भांड लपवताना हे आपल्याला सुचलेलं टायटल आपण मनातल्या मनात घोळवत या टायटलला साजेसं काहीतरी सुचेल याची वाट पाहतोय. पण आपल्यातल्या लेखकाची प्रतिभा काही केल्या जागृतच होत नाहीये. खरं तर आपण पारंपरिक अर्थात बसणारा लेखक नाहीच आहोत. आपण भांडवलदारांचा वचक असणाऱ्या कुठल्याच वर्तमानपत्रात किंवा एखाद्या साप्ताहिकात, पाक्षिकात लिहित नाही. आपण त्या भांडवलदारांना नको असणारी झाकण्यासाठीचेही चित्रपट, नाटक, सिरियल लिहित नाही. एखादा प्रकाशक उत्साहाने प्रकाशित करेल अशा भांडवलदारांना आवडणाऱ्या कविता, कादंबऱ्याही आपल्याला लिहिता येत नाहीत. मग आपण कसले लेखक? लौकिक अर्थाने तर नाहीच नाही. आपल्याला व्यवस्थेला जाब विचारणाऱ्या कविता लिहिण्याची खाज आहे. काय? व्यवस्था म्हणजे नेमकं कोण असं विचारताय? व्यवस्था म्हणजे भांडवलदार. लेखकाने अभिव्यक्त होण्याची सर्व साधनं ज्यांच्या हातात एकवटलेली असतात ते भांडवलदार. जिसकी लाठी उसकी भैंस. आपल्याला संधी मिळूनही आपल्याला त्यांच्या ताटाखालचं मांजर होणं कधी जमलंच नाही. मायला, म्हणजे आपण आणि आपल्यातला लेखक या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत का? भांडवलदारांच्या ताटाखालचं मांजर होण्यास नेमकं कोण नकार देतंय? कोण कोणाला अडवतंय? आपण आपल्यातल्या लेखकाला की अधूनमधून डोकं वर काढणारा आपल्यातला लेखक आपल्याला? आपल्यातल्या लेखकाला जो युटोपियन समाज अपेक्षित आहे तो समाज कधीतरी प्रत्यक्षात अस्तित्वात येईल याची आपल्याला खात्री नसतानाही आपण आपल्यातल्या लेखकामागे का फरफटत चाललोय? की आपल्यातला लेखक आपल्या आदर्शवादाच्या कल्पनांमागे फरफटत चाललाय? चायला, ही काय चुतियागिरी चालली आहे आपली. आपला मेंदू हे असं ओव्हर थिंकिंग करायला लागला की आपल्याला एखादी क्वार्टर मारावीशी वाटते. पण आपण दारू प्यायलो की आपला मेंदू आणखी तल्लख होतो आणि विषयाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो. मग तळ गाठता गाठता आपल्या 2-2.5 क्वार्टर होतात आणि त्याचा दुसऱ्या दिवशी आपल्याला त्रास होतो. नाही, पण आज दारू नकोच. तसाही आज गुरुवार आहे, दत्ताचा दिवस. श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्यापेक्षा काहीतरी थोडस खाऊयात. वडापाव, भजीपाव, मसाला डोसा, नाहीतर आपला फेवरेट ठाणे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 4 वरला विदाऊट चटणी समोसा पाव आणि मिरची. जिवंत राहण्यासाठी उदरभरण करावेच लागते. आणि उदरभरण करायचे म्हणजे तुम्ही कितीही सोवळ्या ओवळ्यातले असलात तरी तुमच्या हातून कळत नकळत भ्रष्टाचार हा होतोच. ते वास्तव काही आपल्याला नाकारता येत नाही. जिवंत राहण्यापुरता का होईना पण आपण सगळेच भ्रष्टाचार करतो.
मग आपल्यासारख्या भ्रष्टाचारी माणसाच्या मेंदूत किंवा मनात वसणारा आपल्यातला लेखक मात्र एका युटोपियन समाजाचं स्वप्न बघतोय, ते कसं काय? म्हणजे आपण स्वतः वास्तवाशी फटकून वागत नाही, पण आपल्यातला लेखक मात्र आदर्श समाजाच्या कल्पनेची मनोराज्य उभारण्यात गुंग आहे. म्हणजे आपण आपल्यातल्या लेखकासोबत दुहेरी आयुष्य जगतोय, वास्तववादी आणि काल्पनिक. व्यावहारिक जगात जगताना यापैकी कोण जास्त महत्वाचं आहे? व्यवहार ज्ञान असणारा की नीतिमूल्य जपणारा? आपण काय किंवा आपल्यातला लेखक काय? आपल्या दोघांमध्ये एकच कॉमन फॅक्टर आहे, आणि तो म्हणजे समाजाने बासनात गुंडाळून ठेवलेली नीतिमूल्य आपण अजूनही छातीशी कवटाळून ठेवली आहेत. त्यामुळे नीतिमूल्य शाळेच्या अभ्यासापुरती तोंडी लावून पुढल्या आयुष्यात ती सतत पायदळीत उडवणारा आणि छक्के पंजे करण्यात व्यवहार ज्ञानात पारंगत असलेला हा बेगडी समाज आपल्याला आणि आपल्यातल्या लेखकाला हडतोड करतो, आपला अपमान करतो, आपली हेटाळणी करतो. एखाद्या लूत लागलेल्या कुत्र्याला हाकलून लावावे तसे. तर असं हे पहिलं प्रकरण आहे. कसं वाटलं ते कळवा, कमेंट बॉक्स मध्ये लिहा. खरं तर या सदराचं नाव लूत लागलेल्या कुत्र्याची गोष्ट असं आधी मी ठेवलं होतं, पण ते फारच, माझी मैत्रीण एक म्हणाली की फारच, एक दोन मित्र पण म्हणाले की फारच निगेटिव्ह वाटतंय ते, आणि म्हणून मग चेंज करून असं टायटल केलं. तर हे पहिलं प्रकरण होतं. तुमच्या प्रतिक्रिया कळवा, आणि नवीन व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा एकदा लवकरच भेटूयात. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय.